हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तर आज आपण घेऊन आलेलो आहोत ब्रेकफास्ट ब्लॉग. तर आज ब्रेकफास्ट ब्लॉगमध्ये मी तुमच्यासाठी छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर इथे आपण पत्ता गोबी आणि अंड्याचे सँडविच बनवणार आहोत. तर चला तर मग पाहूयात आपण आपल्या रेसिपीला. तर सुरुवातीला मी इथे कॉफी बनवत आहे. सकाळचा टाईम आहे आणि मला ब्रेकफास्टच्या अगोदर कॉफी प्यायला खूप आवडते. आता काही जण ब्रेकफास्ट नंतर कॉफी घेतात, तर काही ब्रेकफास्ट अगोदर घेतात. तर मला ब्रेकफास्टच्या अगोदरच कॉफी घ्यायला खूप आवडते. तर मी ब्रेकफास्ट बनवत कॉफी घेत असते. तर इथे मी मिल्कवाली कॉफी घेत आहे. तर मला दोन प्रकारच्या कॉफी प्यायला खूप आवडतात. एक तर ब्लॅक कॉफी, ती पण विदाऊट शुगर, आणि मिल्कवाली कॉफी, ती पण विदाऊट शुगर. तर मी अशा दोन प्रकारच्या कॉफी घेत असते. तर आज मी इथे मिल्कवाली कॉफी घेत आहे. तर इथे माझी कॉफी रेडी झालेली आहे, बघू शकता. तर आता मी कॉफी पीत पीत आपला ब्रेकफास्ट बनवणार आहे. तर आज आपली जी ब्रेकफास्टची रेसिपी आहे ती आहे पत्ता गोबीचे सँडविचेस. तर एकदम हेल्दी आणि तुम्ही डाएटमध्ये ती रेसिपी यूज करू शकता, असा हा आपला ब्रेकफास्ट आहे. तर चला तर मग आपण आपल्या ब्रेकफास्टच्या रेसिपीला स्टार्ट करूयात. तर इथे मी घेतलेले आहेत एक पत्तागोबी घेतलेला आहे पूर्ण गड्डा, त्याचबरोबर एक गाजर, काकडी आणि बीट घेतलेला आहे. तर आज आपण जो सँडविच बनवणार आहोत पत्तागोबीपासून, तर इथे आपल्याला कोबी चिरून घ्यायचा नाही आहे. तर कोबीची जे पानं आहेत ते आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत, कारण आपण इथे सँडविचसाठी जे आपण ब्रेड यूज करतो, तर इथे मी आज ब्रेडचा यूज न करता कोबीचे जे पानं आहेत त्याच्यापासून सँडविच बनवणार आहे. त्याचबरोबर इथे आपण अंडेही घेणार आहोत. तर सुरुवातीला पत्तागोबीचे पानं जे आहेत आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत. तर त्याचं अख्खं पान आपल्याला काढून घ्यायचं आहे. जर फाडलेलं असेल तर आपल्याला त्याचा बनवता नाही येणार आहे. तर इथे मी पत्तागोबीचे पानं वेगळी करत आहे. जर खराब पानं असेल तर तुम्ही त्याला स्वच्छ क्लीन करून घेऊ शकता, किंवा खूप खराब असेल तर तुम्ही त्याला फेकून देऊ शकता. तर इथे आपले पत्तागोबीचे पानं जे आहेत काढून झालेले आहेत. तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे. त्या बाउलमध्ये साधारण 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला हे पानं जे आहेत भिजत ठेवायचे आहेत, जेणेकरून पानांमध्ये जे काही घाण असेल ते निघून जाईल. तर अजून एक वरून मी ग्लास पाणी ह्याच्यात ॲड करत आहे. तर एक 5 ते 10 मिनटासाठी आपण हे ठेवून देऊयात. त्याचबरोबर आपण आता इथे गाजर, काकडीचे साल काढून घेऊयात कट करण्यासाठी. तर गाजराची मी नॉर्मल साल काढून घेते आहे वरची, कारण कसं होतं गाजराला वरून माती असते. जरी ती क्लीन केली तरी पण जिथे ते मुळं असतात तिथे छोटे छोटे माती जाऊन बसलेली असते. मग खाताना आपल्याला कधी कधी ते कचकच लागतात. त्यामुळे मग त्याची साल काढून घेणंच योग्य आहे. तर मी त्याची साल काढून इथे छान असं कट केलेलं आहे आणि त्याच पानांमध्ये त्याला ठेवलेलं आहे. कारण ह्याच्यात पाणी मी जास्त ओतलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण धुण्यासाठी ठेवू शकतो. तर त्याला आपल्याला जास्त धुवायचं नाही, फक्त पाण्यातून काढून घ्यायचं आहे. तर इथे मी काकडीची पण साल काढून घेतलेली आहे, बघू शकता. तर आता इथे आपण पूर्ण बीट यूज नाही करणार आहे, तर बीटचा मी हा पोर्शनच यूज करणार आहे. तर बीटची पण आपण एक बाजूची जी साल आहे ती काढून घेऊयात. तर ही ब्रेकफास्ट रेसिपी खूप छान हेल्दी आणि पौष्टिक अशी आहे. कारण जर तुम्ही डाएटवर असेल तर डाएटमध्ये खूप ऑप्शन्स कमी असतात की काय खावं, मग आपण सॅलड वगैरे बनवून खातो. तर तुम्ही इथे अशा टाईपची रेसिपी बनवू शकता. तर इथे मी 4 अंडे घेतलेले आहे साधारण. तर आता हे 4 अंडे जे आहेत आपल्याला बॉईल करायला टाकायचे आहेत. तर मी इथे एका पातेल्यामध्ये अंडे बॉईल करायला ठेवत आहे गॅसवरती. आणि जर तुम्ही डाएटवर असाल तर तुम्ही इथे अंडे बॉईल केल्यानंतर फक्त त्याचा व्हाईट एगचा यूज करून सँडविच बनवू शकता. आणि नॉर्मल तुम्ही रेग्युलर ब्रेकफास्ट करत असाल तर तुम्ही पूर्ण अंड्याचा यूज करू शकता. तर आता इथे आपण गाजर आणि सगळे आपले जे व्हेजिटेबल्स आहेत कट करून घेऊया, कारण आपल्याला सँडविचसाठी हे सगळे व्हेजिटेबल्स लागणार आहेत. तर छान असे गाजर मी इथे कट केलेले आहेत, बघू शकता. त्याचप्रमाणे आपल्याला बीट आणि काकडी पण कट करून घ्यायची आहे. खूप हेल्दी ब्रेकफास्ट आहे. तर तुम्ही लहान मुलांसाठी देऊ शकता. लहान मुले खूप आवडीने खातील आणि काहीतरी वेगळं आणि नवीन खायला मिळत असेल तर त्यांनाही खूप आवडतं.
तर बघू शकता इथे आपल्या सगळे व्हेजिटेबल्स चॉप करून झालेले आहेत. छान असे मी बारीक कट करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपले इथे जे कोबीचे पानं आहेत तेही पूर्ण क्लीन झालेले आहेत. बघू शकता. आता इथे अंडे माझे बॉईल करून झालेले आहेत. तर आता आपण सँडविच बनवायची प्रोसेस पाहूयात. तर आपल्याला काय करायचं आहे, अंड्याचे मी साल काढून घेतलेले आहेत, त्याचे कवर. आता इथे आपल्याला कोबीचा जो पूर्ण पान आहे ते घ्यायचं आहे. त्याच्यावरती तुमच्याकडे जे वेगवेगळे सॉसेस असतील तर तुम्ही ते यूज करू शकता. इथे मी फक्त टमॅटो केचप यूज केलेला आहे. त्याचबरोबर आता आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं करून गाजर, काकडी आणि बीट घालून घ्यायचं आहे. तर त्यानंतर आपल्याला याच्यावरती एग कट करून घ्यायचा आहे. आता तुम्ही एगचे स्लाइस ठेवू शकता किंवा एगला पण सेम गाजरसारखं कट करून त्याच्यावरती स्प्रेड करू शकता. नॉर्मली आपण सँडविचमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सर्कलमध्ये कट करून ठेवतो, पण आपण इथे असं नाही करणार आहोत. इथे आपण छोटं छोटं बारीक कट करणार आहोत, कारण आपण ह्याला सँडविच मेकरमध्ये बनवणार आहोत. इथे आपण 2 सँडविच मेकरमध्ये बनवणार आहोत आणि 2 आपण कच्चे सँडविच ठेवणार आहोत. तर आता ह्या बघू शकता इथे आपण जे एग आहे कट केलेलं आहे, तर याच्यामध्ये तुम्ही सॉस, तिखट आणि मीठ घालू शकता. तर इथे मी थोडंसं तिखट आणि मीठ ॲड केलेलं आहे. बघू शकता. तर सेम असंच तुम्ही कच्चं खाऊ शकता. फक्त ह्याला फोल्ड करायचं आणि आपलं सँडविच रेडी. आणि दुसरं, ह्याला फोल्ड करून आपण ह्याला सँडविच मेकरमध्ये फ्राय करू शकतो. तर आता मी इथे फोल्ड करून घेत आहे. आता याला आपल्याला फोल्ड करून सँडविच मेकरमध्ये ठेवायचं आहे. तर सँडविच मेकरमध्ये मी त्याला सुरुवातीलाच आपल्याला थोडंसं बटर किंवा तेल लावून घ्यायचं आहे, किंवा आपल्याकडे तूप असेल तर तूप. तर मी त्याला थोडंसं तूप लावून घेऊन मग आपल्याला हे जे कोबीचं सँडविच आहे त्यात ठेवायचं आहे. बघू शकता इथे मी थोडंसं तूप लावलेलं आहे. त्याच्या दोन्ही साईडला तूप लावून घ्यायचं आहे. आणि खायला आणि चवीला खूप छान हे सँडविच लागतात. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. तर आता आपण काय करूया, आता आपण ह्याला छान असं फ्राय करून घेऊयात. तर सुरुवातीला आता आपला सँडविच मेकर थंड आहे, त्यामुळे आपल्याला सुरुवातीला गॅस थोडा फास्ट ठेवायचा आहे, जेणेकरून सँडविच मेकर आपलं गरम होईल चांगलं, आणि त्यातलं आतलं जे कोबीचं सँडविच आहे ते छान असं भाजलं जाईल किंवा फ्राय होईल. आणि त्यानंतर मग आपण गॅस जो आहे स्लो करून त्याला छान असं त्याच्या दोन्ही बाजू आपण भाजून घेऊयात. तर अशा पद्धतीने तुम्ही ब्रेकफास्टसाठी वेगवेगळे व्हेजिटेबलचं नाश्त्यासाठी बनवू शकता. तर बघू शकता खूप छान असं ब्राऊन कलर आलेला आहे त्याला दोन्ही साईडला. तर आपण त्याला आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर खूप छान असं इथं आपलं सँडविच रेडी झालेलं आहे. बघू शकता. तर इथे मी 2 तसे फ्राईड सँडविचेस बनवलेले आहेत आणि आपण याला सॉससोबत खाऊ शकतो. बघू शकता खूप छान असं झालेलं आहे. फक्त यातलं जो मी आतमध्ये सॉस ॲड केलेला होता त्याचं थोडंसं पाणी हे झालेलं आहे, त्याच्यामुळे ते सँडविचमधून बाहेर निघाले. पण खायला हे खरंच खूप टेस्टी लागतात. तर माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू गाईज.